मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये हा 36 साईजचा ब्लाउज आहे, बघू शकता। असं टिकली वर्क आहे, पूर्ण ब्लाउजला हे टिकली वर्क आहे। मी हा कट करून घेतलेला आहे ब्लाउज। 36 साईज मध्ये भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहे तुम्हाला। प्रिन्सेस कट टाकलेला आहे, 2 पीस कटोरी टाकलेली आहे, कशा पद्धतीने शिलाई करायचा, कटिंग करायचा ते सुद्धा मी तुम्हाला टाकलेलं आहे। जर तुमच्याकडे असा टिकली वर्क ब्लाउज आला तर कशा पद्धतीने शिलाई करायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाच्या साऱ्या टिप्स सांगणार आहे। छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून ब्लाउज शिलाई करताना चुकत असतात, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि रोजचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघत जा, तुम्हाला जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये जरी नवीन शिकत असाल त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे। कारण की बऱ्याच ताईंचे मला कमेंट येत आहेत की मला तर खूप आनंद झालेला आहे, ताई तुमचे ब्लाउज आम्हाला इतके परफेक्ट बसायला लागले आहेत की आम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला भेटत आहेत। त्यांच्यासाठी मी खूप काही तुमच्यासाठी नवीन घेऊन येणार आहे। तर पूर्ण रोजचे व्हिडिओ तुम्ही बघत जा, जेणेकरून त्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप महत्त्वाच्या काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। हा पाठीचा भाग आहे कटिंग केलेला, हे अस्तर आहे। ह्याच्यावरती आपल्याला पाठीच्या भागाचं म्हणजे गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, हा मापाचा ब्लाउज आहे, 36 साईजचा हा मापाचा ब्लाउज आहे। हे पहा, अशा पद्धतीने गळा मोजून घ्या, तुमचा किती आहे, 4 तयार आहे। बघा गळा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे समजायला सोपं जाईल। तर 4 तयार आहे, तर इथे 4 तयार आहे, तर मग 1 इंच आपल्याला वाढून म्हणजे 5 टाकायचं आहे। खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्हाला शिकण्यासाठी, जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर तुमचा ब्लाउज तुमच्याकडून बिघडायला नको, त्यासाठी मी तुम्हाला ब्लाउजवरच सुद्धा दाखवत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये। 4 आहे तर इथे आपल्याला 5 इंचावरती खून म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे। अर्धा इंच इथे शिलाईमध्ये जाईल आणि अर्धा इंच खालच्या बाजूला शिलाईमध्ये जाईल। आता इथे काय करायचं आहे, पूर्ण शोल्डर मी पाहू शकता, हे पहा 6 टाकलेला आहे। मुंडा सुद्धा मी इथे बघू शकता 6 वरती मार्किंग आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, जेवढं मी मुंडा घेत असते तेवढं माझं शोल्डर सुद्धा असतं आणि तेवढाच मुंडा माझा असतो। तो कस्टमरला ब्लाउज खूप छान बसतात, व्यवस्थित बसतात। फक्त शिलाई करताना तुम्ही अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत, जेणेकरून तिथे तुम्हाला चुनी किंवा कुठलं घोळ सुद्धा तिथे निर्माण होणार नाहीये। आता इथे मी गळारुंदी 2.5 वरती मार्किंग करून घेते, खालच्या सुद्धा बाजूला 2.5 वरती मार्किंग करून घेते, इथे सुद्धा मी 2.5 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, आता इथे काय करते, मी एक चौकोन करून घेते, जेणेकरून आपल्याला गळ्याचा सुद्धा आकार देता येईल। इथे मी एक चौकोन करून घेतलेला आहे। आता इथे काय करायचं आहे, गळ्याचा आकार देताना बऱ्याच वेळा चुकतो आपला। हे पहा, त्यांनी काय करायचं आहे, इथून कोपऱ्यापासून आतल्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे इथे मार्किंग करून, आणि हे पहा इकडून घ्यायचं आहे गळ्याचा आकार, हे पहा अशा पद्धतीने, आणि इकडे द्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण हा आकार दिलेला आहे। आता हा मी कट करून दाखवते तुम्हाला। हे पहा, हे पहा अशा पद्धतीने हा आता मी कट करून घेते। हे पहा अशा पद्धतीने। आता ही पट्टी 2.5 इंचाची आहे बघा, गळ्याच्या साईडची निघलेली। बरेच मैत्रिणींना म्हणजे लक्षात येत नाही, काच बटन पट्टी किंवा आपण हुक लूक पट्टी म्हणतो, 2.5 इंचाची काढत जाते, गळ्याची बाजूची निघते बघा, तुम्ही नेहमी लक्षात ठेवत जा। हे पहा, ही बरोबर 2.5 इंचाची आपली गळ्याच्या बाजूची निघून जाते, दोन्ही पण बाजूंना। हे पहा असं मधून हे कट करून ठेवा। खूप महत्त्वाच्या टिप्स असतात, ते आपल्या पटकन लक्षात येत नाहीत नवीन शिकणाऱ्यांच्या। हे पहा, सेपरेट काढायची काही गरज नाही। जर तुमचा गळा जास्त वरती असेल तर सेपरेट काढा, आणि गळा असं थोडासा डीप असेल तर ह्यामध्ये ते निघून जाते। आता इथे बघू शकता हा गळ्याचा आपला आकार किती व्यवस्थित आलेला आहे। हे पहा, बघू शकता किती व्यवस्थित हा गळ्याचा आकार आलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने काय करत जा, कटिंग करत जा, 1 इंच आतमध्ये घेऊन नंतर आकार देत जा, म्हणजे तुमच्या सुद्धा गळ्याचा आकार अशा पद्धतीने येईल। आता हा ब्लाउज पीस कट केलेला, हे पहा अशा पद्धतीने मी ठेवून घेते, आणि ह्याच्यावरती हे अस्तर कटिंग केलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने मी ठेवून घेते, एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे। नवीनना पटकन नाही जमलं तर त्यांनी काय करायचं आहे, सरकत असेल कपडा तर अशा पद्धतीने इथे थोड्या पिना लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून तुमचा कपडा सुद्धा इथे सरकणार नाही। बघू शकता आपला गळ्याचा आकार सुद्धा खूप इथे व्यवस्थित आलेला आहे। आता इथे काय करायचं आहे, खालच्या बाजूला हे पहा पूर्ण एक शिलाई मारून घ्यायची आहे, खालच्या पूर्ण बाजूला। आता इथे शिलाई मारून घेतलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता हे इकडच्या बाजूला घ्या अस्तरचा कपडा। आता इथे काय करा, एकदम कडेकडेला
एकदम कडेकडेला एक शिलाई मारून घ्या, म्हणजे दाबटीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खालच्या बाजूची एकदम व्यवस्थित येईल. त्यासाठी खालच्या बाजूला इथे एकदम कडेला नॉर्मल दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला. आता इथे पूर्ण आपली दाबटीप टाकून झालेली आहे. हे पहा, आता अस्तर आपल्या आतल्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून इथली फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येईल आपली. हे पहा, आता इथे नाही शिलाई टाकली तरी सुद्धा चालेल. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता इथे जोडून घ्यायचं आहे पूर्ण. हा गळा सुद्धा अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये एकदम व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे पहा, इकडे सुद्धा बाजूला व्यवस्थित आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारताना 5 नंबरची मारा. हे जॉईन करताना ना 5 नंबरची शिलाई मारा. आणि साईडचा शिल्लक राहिलेला हा कपडा आहे ना, तो कट करायचा आहे. जर असा ब्लाऊज आपल्याकडे आला तर टिकली वर्क असतो बघा, पटकन असा सरकत नाहीये, त्यासाठी सांगते मी. 5 नंबरची शिलाई पूर्ण बाजूला मारा आणि शिल्लक राहिलेला आपल्याला हे कट करायचं आहे. हे पहा, मी अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून घेते. एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे एकावरती एक. आता इकडच्या बाजूने मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते. एकदम पाठीचे टक्स आहेत ना, एकदम जवळ पण घेऊ नका, असं थोडंसं अंतर ठेवा. हे पहा, इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही सुद्धा बाजूला. हे पहा, इकडे पण करून घेते लगेच ह्याच्या इकडच्या बाजूला, जेणेकरून दोन्ही बाजूने सुद्धा ते आपलं समान होऊन जाईल. हे पहा, मी वरती सुद्धा 4 इंचावरती एक मार्किंग करून घेते इथे वरच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या पण बाजूला एक 4 इंचावरती वरती मी मार्किंग करून घेते इकडच्या बाजूला. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, खूप महत्वाचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने कपडा ठेवायचा आहे. हे पहा, एकदम प्लेन मध्ये ठेवायचा आहे इथे. हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे अर्धा इंच ही शिलाईमध्ये पकडायचं आहे इथून, आणि वरच्या बाजूला हा कमी कमी करत आपल्याला घ्यायचा आहे टक्स. हे पहा, आपण शिलाई करूया. अशा पद्धतीने पकडायचा, इथून अर्धा इंच घ्यायचा आहे आणि पूर्ण बंद करून घ्या खालच्या बाजूला, आणि वरच्या बाजूला आपल्याला कमी कमी करत घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. तिथून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे, त्याच्यावरती शिलाई घ्यायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण खालची बाजू पॅक करून घ्यायची आहे, जेणेकरून तिथलं पटकन निघणार नाहीये. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, बघू शकता टक्स सुद्धा आपला एक गुढी सुद्धा तिथे आलेला नाही, एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने द्या तुम्ही. वरती कमी कमी करत घ्या वरती, म्हणजे जेणेकरून तिथं वाटलं पण नाही आपल्याला आपण टक्स दिलेला आहे. बघू शकता. हे पहा, घातल्यानंतर सुद्धा तिथे एक गुढी सुद्धा पडत नाहीये. एकदम नॉर्मल मध्ये आपल्याला ती शिलाई करून घ्यायचं असतं. आता इकडच्या बाजूचा सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करायचा असतो. आता इथे पाठीच्या भागाला आपल्याला पाइपिंग टाकायची आहे. हे पहा, ब्लाउज पीस मधलाच कपडा आहे. इकडच्या साईडचा मी कट करून घेतला पूर्ण ब्लाउज पीस, आणि हा शिल्लक प्लेन कपडा आलेला आहे बाजूला पाइपिंगसाठी मी तो इथे वापरणार आहे. हे पहा, असं सरळ करायचं नाहीये, अशा पद्धतीने ही क्रॉस मध्ये घ्यायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. आणि जेवढ्या पट्ट्या लागतील 1.25 इंचाच्या काढा तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत आपल्याला एकदम क्रॉस मध्ये. 1.25 इंचाच्या काढायच्या आहेत पट्ट्या, म्हणजे त्या बरोबर आपल्याला पुरून जातात व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने 2-4 काढले तरी भरपूर होतात. पाठीमागच्या भागाला 2 होतील, आणि पुढच्या बाजूला हुकलूक पट्टीच्या वरती आपल्याला पाइपिंग टाकावी लागते, त्या सुद्धा बाजूला 2 उपयोगी होतील, म्हणजे 4 काढावे लागतील. इथे बघू शकता. हे पहा, हे 2 पट्ट्या काढलेल्या आहेत क्रॉसमध्ये. हे पहा अशा पद्धतीच्या. आता हे एकावरती एक ठेवून घेणार आहे मी. हे पहा अशा पद्धतीने, आणि इथे एक मी शिलाई मारून घेणार आहे. अशा पद्धतीने एक शिलाई डबल मारायची आहे, जेणेकरून तो कपडा निघणार नाहीये. अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घेतलेली आहे मी.
हे पहा इथून मी हे कट करून घेते, क्रॉस आहे ते कट करून घेतलेलं आहे. हे पहा आता पट्टी ही अशा पद्धतीची झालेली आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीची ही पट्टी झालेली आहे. आता इथे काय करायचं आहे, सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला आज मी पायपिंगची. हे पहा इथे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे पूर्ण पट्टी आपल्याला सर्वात आधी शिलाई करून घ्यायची आहे. थोडं थोडं फोल्ड करून घ्यायची आहे. हे कोणी आहेत ना कोपरे सर्वात आधी कट करून घ्या अशा पद्धतीचे. आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने थोडंसं एका बाजूला फोल्ड करून घ्या. सोपी पद्धत सांगणार आहे आज पायपिंगची मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे. एकच बाजू इकडची फक्त नॉर्मल किंचित, खालच्या बाजूची नाही. हे पहा मी अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. आणि इथे पूर्ण सर्वात आधी एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीची पूर्ण पट्टीला आधीच हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी शिलाई मारायची आहे. हे पहा अशा पद्धतीने मी थोडं थोडंच पकडलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा बघू शकता अशा पद्धतीची पूर्ण एकाच बाजूला मारलेली आहे. हे पहा अशा पद्धतीचे हे इकडच्या बाजूला मारलेली आहे, इकडची बाजूला घेतलेली नाही. आता ही बाजू इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवायची आहे. लक्ष देऊन बघा. आता इथे हे पहा ही बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. खूप सोपं आहे, नवीनच्या तर पटकन लक्षात बसणार आहे. हे पूर्ण गोल आकारामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण राऊंड मध्ये आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. आता पूर्ण गळ्याला ही पायपिंग टाकत आपल्याला घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने एकदम मधोमध ते खाचेमध्ये शिलाई घ्या, जेणेकरून ती एकदम परफेक्ट सुद्धा होऊन जाईल आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. हे अशा पद्धतीने एकदम नाजूक घेतलेली आहे. बघू शकता इथे मी एकदम नाजूक पायपिंग मी घेतलेली आहे. हे अशा पद्धतीने तर इथे आपल्याला ही कटोरी जॉईन करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने समोर समोर ठेवा, उलट सुलट चेक करत जा. इथे हे अशा पद्धतीने समोर समोर ठेवायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने आणि ह्याच्यावरती हा अस्तरचा कपडा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि पूर्ण 5 नंबरची शिलाई सर्वात आधी म्हणजे पटकन तो जॉईन होऊन जातो. पूर्ण साईडला 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे. इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवायची आहे. हे पहा इकडची बाजू इकडची बाजू, जेणेकरून उलट सुलट होणार नाही. नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही. हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे समोरासमोर. आता हे काय करायचं आहे, एकदम व्यवस्थित आपल्याला 5 नंबरची शिलाई मारायची आहे. जोडायला सर्व कटोरीचे ब्लाऊज अस्तरचे जोडताना तुम्ही काय करत जा, सर्वात आधी 5 नंबरची शिलाई मारून घेत जा आणि शिल्लक राहिलेला सर्व कपडा कट करून टाकत जा. आणि नंतर मग तुम्ही साडे जॉईन करताना, कटोरी जॉईन करताना, क्रॉसपट्टी जॉईन करताना तुम्ही 3 नंबरची शिलाई घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला कटोरीला टक्स टाकायचे आहे, खूप महत्वाचं आहे. हे पहा अशा पद्धतीने समोर समोर ठेवा. नवीनच्या पटकन हे लक्षात येत नाही. हे पहा इकडची बाजू काय करायचं आहे, इकडच्या बाजूला ठेवायची आहे अशा पद्धतीने. आणि इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवायची आहे अशा पद्धतीने. उलट सुलट ह्याचं सुद्धा असतं. अशा पद्धतीने समोर समोर ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला टक्स द्यायचे आहेत. हा 36 साईजचा ब्लाऊज आहे, त्यासाठी टक्स आपल्याला खालच्या बाजूला 1.5 घ्यायचा आहे. हे पहा खालच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे पहा
आडवा आणि उभा टक्स वरच्या बाजूला आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. एवढं इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे. इकडे आडवा 1.5 घेतलेला आहे आणि उभा टक्स आपण 2.5 इंचावरती घेतलेला आहे. हे अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे. आता इकडची बाजू सुद्धा त्याच पद्धतीने खालच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे इथे मार्किंग करून घेतलेलं आहे मी आणि वरच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून बघायचं आहे. आपले टक्स सुद्धा इथे व्यवस्थित आलेले पाहिजेत. हे अशा पद्धतीने चेक करून घेत जा. आता इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे. हे इथे शिलाई मारायची आहे आपल्याला आणि पुन्हा त्याच्यावरतीच एक आपल्याला शिलाई घ्यायची आहे जेणेकरून तो पॅक होऊन जाईल. अशा पद्धतीने आता इथे हे कट करत जाऊ नका कधी. हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि इथे एक शिलाई मारून घेत जा. आता इथे बघू शकता आपली कटोरी पूर्ण तयार झालेली आहे. हे अशा पद्धतीने आता इथे हे अशा पद्धतीने हे उलट करून घेतलेलं आहे मी. आता इथे मला टक्स द्यायचे आहेत जेणेकरून ती 2 पीस सारखी दिसेल आणि खोलगट भाग सुद्धा तयार होतो. आता इकडच्या बाजूला मी 1.5 इंच घेतलेला आहे. हे 1.25 घेतलं तरी सुद्धा चालेल, 1.5 घेतलं तरी चालेल, 1.25 इंच घेतलं तरी चालेल. फक्त दोन्ही पण बाजूंना हे समान, ही पण बाजू समान घ्या करून आणि ही पण बाजू समान झाली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या आणि नंतर टक्स द्या. इकडची बाजू 1.5 घेतली. आता इकडची पण बाजू आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही 1.25 घेतलं तरी चालेल. मी सुद्धा कधी कधी 1.25 घेत असते, कधी कधी 1.5 घेत असते, तरी सुद्धा चालतं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे इथून शिलाई मारून घ्यायची आहे. हे ही इकडच्या बाजूला घेतलं तरी चालेल. हे फक्त शिलाईमध्ये सापडलं पाहिजे. अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला डबल अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घेतलेली आहे मी. तर हे बघू शकता कटोरी. हे किती खोलगट भाग सुद्धा आपला तयार होतो आणि ती दिसायला सुद्धा 2 पीस कटोरी सारखी दिसते. फक्त हा टक्स आहे तो समान घ्या म्हणजे ते दिसायला सुद्धा तुम्हाला खूप व्यवस्थित दिसेल. हे बघू शकता किती दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते. याचे सुद्धा मी कटिंगचे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. कशा पद्धतीने आपल्याला ते खालच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते कटोरी ब्लाऊजच्या. बघू शकता दुसरी सुद्धा मी कटोरी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. हे एकदम व्यवस्थित आपली आणि खोलगट भाग सुद्धा तयार होतो. ती बसायला खूप व्यवस्थित बसते. आता इथे आपल्याला हे कटोरी जोडून घ्यायची आहे. हे समोरासमोर ठेवा जेणेकरून इथे आपलं उलटसुलट होणार नाही. इकडच्या बाजूला ठेवून घ्या, इकडच्या बाजूचं इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूचं इकडच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून हे आपलं उलटसुलट होणार नाही. आता मी हे तुम्हाला जॉईन करून दाखवते. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती हे उलट ठेवायचं आहे. आता इथून आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायची आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा. इथून जॉईन करायला सुरुवात करायची आहे आणि खेचायचं नाही, एकदम सावकाशमध्ये आपल्याला जॉईन करत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आपली कटोरी सुद्धा इथे पुरलेली आहे. बघू शकता. हे बघू शकता एकदम गोल राऊंड मध्ये सुद्धा ती जॉईन करून झालेली आहे. हे अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती काय करायचं आहे, अजून एक आपल्याला डबल शिलाई मारायची आहे जेणेकरून ते एकदम व्यवस्थित पॅक होऊन जाईल. हे मी अर्धा इंच शिलाईमध्ये पकडलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा पकडायचं आहे. नाही पकडलं तर कपडा हा फसकतो. एवढं तुम्ही इथं फक्त लक्षात ठेवा. कुठलाही कपडा असू द्या तुमच्याकडे अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा. आता ही कटोरी जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या तुम्ही आणि ह्याच्यावरती ही उलटी ठेवायची आहे आणि खालून जॉईन करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता. एकदम गोल राऊंड मध्ये जोडत यायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने आणि खेचत जाऊ नका कधी, एकदम सावकाश जोडत जा. अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीने जॉईन करून झालेली आहे आपली. आता बघू शकता हे किती गोल सुद्धा राऊंड मध्ये व्यवस्थित जॉईन करून झालेली आहे आणि परफेक्ट कटोरी आपली इथे पुढे मागे सुद्धा झालेली नाही, एकदम पुरलेली आहे परफेक्ट. हे अशा पद्धतीने बघू शकता दोन्ही सुद्धा आपल्या व्यवस्थित जॉईन करून झालेले आहेत.
हे पहा, ही सुद्धा आणि ही सुद्धा. आता इथे खालच्या बाजूला आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा, असं समोरासमोर ठेवा. हे पहा, मी इथे क्रॉसपट्टी अशा पद्धतीची काढलेली आहे. हा कपडा हे पहा अशा पद्धतीने ठेवायचा आहे ह्याच्यावरती. उलट सुलट सुद्धा हे पहा, इकडची बाजू ह्या बाजूला आणि इकडची बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या, जेणेकरून तुमचं उलट सुलट होणार नाही. आता एक बाजूची आपण जोडून तुम्हाला मी दाखवणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही क्रॉसपट्टी एकच काढलेली आहे बघा मी इथे. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवा आणि ही बाजू ह्याच्या अशा पद्धतीने खाली जॉईन करताना हे पहा, ही कापडाची मी वरच्या बाजूला घेतलेली आहे आणि अस्तरची ही खालच्या बाजूला घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही जॉईन करून घ्यायची आहे. तिन्ही सुद्धा 1, 2 आणि हे खालचा अस्तरचा कपडा तिन्ही सुद्धा आपल्याला एक समान आलं पाहिजे अशा पद्धतीमध्ये ही पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे मी बघू शकता हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि ही खालची क्रॉसपट्टी अस्तरची हे पहा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता इथे काय करायचे आहे आपल्याला, हे पहा कपडा कमी असेल तर अशा पद्धतीची आपल्याला सिंगल ही क्रॉसपट्टी काढावी लागते. सिंगल काढायची. बरेच मैत्रिणींना माझ्या माहित पण असेल ती सिंगल क्रॉसपट्टी कशा पद्धतीने काढायची आहे. कपडा कमी असेल तर आपल्याला अशा पद्धतीची सिंगल ही क्रॉसपट्टी काढावी लागते आणि एक वरच्या बाजूला घ्यायची आहे कापडाची आणि एक खालच्या बाजूला अस्तरची. अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईन करावं लागतं. आता इथे काय करायचं हे पहा, दोन्ही सुद्धा अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे. हे पहा एक बाजू इकडच्या बाजूला घेते आणि एक इकडच्या बाजूला. आता हे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे मध्यभागी घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने. आता हे आपल्याला पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते समजण्यासाठी. हे पहा एक बाजू ह्या बाजूला घेतलेली आहे, एक बाजू ह्या बाजूला घेतलेली आहे. आता इथे काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा अस्तरचा कपडा ह्याच्यावरती ठेवून आपल्याला शिलाई मारायची आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला पकडायला विसरू नका. आता ही शिलाई करून झालेली क्रॉसपट्टी अशा पद्धतीने हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे स्विच करून घ्यायची आहे. खूप सोपं आहे. हे पहा आणि कधीही दाबटीप मारत जाऊ नका क्रॉसपट्टीला. अशाच पद्धतीने ठेवत जा ही क्रॉसपट्टी. कोणकोणी तर सवय असते प्रत्येकीला दाबटीप मारायची, मग स्ट्रेचेबल होत नाही, ते एकदम ती जागेवरच बसून जाते. कधीही ते दाबटीप मारत जाऊ नका. खालच्या बाजूला सुद्धा हे पहा व्यवस्थित आहे, कधीही दाबटीप मारत जाऊ नका. हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला वाटलं तर आतल्या बाजूने परत एकदा डबल शिलाई मारा ह्याच्यावरती, इकडे पण डबल मारा, पण इथे वरती ना कधी तुम्ही दाबटीप मारत जाऊ नका. एकदम स्ट्रेचेबल राहू देत ती, नाहीतर पूर्ण ती स्ट्रेचेबल होत नाही, मग बसायला व्यवस्थित तो ब्लाऊज आपल्याला बसत नाही. इथे खूप आपल्याला काळजी घ्यायची असते. हे पहा खूप व्यवस्थित आपलं हे शिलाई करून झालेलं आहे. आता शिल्लक राहिलेली क्रॉसपट्टी आपण इथे कट करू शकतो. आता आपल्याला ही क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. हे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने ही ह्याच्यावरती ठेवायचं आहे. हे पहा आणि ही खालच्या बाजूने घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि ही वरच्या बाजूने आणि एक अर्धा इंच आपल्याला हे शिलाईमध्ये पकडायचं आहे. हे पहा तिन्ही सुद्धा धरून व्यवस्थित आपल्याला ही शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने. हे पहा ही कापडाची मी खालच्या बाजूला घेतलेली आहे. ह्याचे सुद्धा उलट सुलट असतं, चेक करत जा आणि नंतरच मग ती जॉईन करून घेत जा. हे पहा बघू शकता, ही पण अशाच पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेली आहे. आता हे पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे, म्हणजे सुईची करून घ्यायची आहे आपल्याला आणि शिल्लक राहिलेली आपल्याला ही कट करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम ह्या सर्व लाईनीमध्ये ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. बघू शकता आता इथे क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट आपली जॉईन झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूक पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. पाठीच्या भागाच्या आपण कशा पद्धतीने काढल्या ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि ही पट्टी हुक पट्टी असते ह्या बाजूला आणि ह्या बाजूला लूक पट्टी असते. इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे, नवीनच्या पटकन लक्षात येत नाही. आता ही पट्टी जॉईन करून खालच्या बाजूला जाते आणि ही पट्टी आपण ह्या बाजूने जोडतो, उलट बाजूने जोडून ती वरच्या बाजूला काढतो, ती लूक पट्टी असते.
हे पहा इथे बघू शकता, इथे काय करायचं आहे, थोडंसं पुढे घेऊन हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पूर्ण समान पाहिजे. तेव्हा ती खाली घेऊ नका, जास्त समान झालं पाहिजे, दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसते. हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने हे बघू शकता. हे अशा पद्धतीने जेणेकरून हा भाग पूर्ण समान दिसला पाहिजे. आता इथे वरच्या बाजूला काय करा, एकदम कडेला इथे दाबटीप टाकून द्यायची आहे आपल्याला. आणि हा कपडा दाबटीप टाकलेला कपडा हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. हे इथे अर्धा इंचाची आपली शिलाई आहे बघा. हे इथे मार्किंग करून घेते मी. हे ही शिलाई ह्याच्यावरती काय करायचं, हे अशा पद्धतीने इथे थोडंसं फोल्ड करून घ्या. नाही जमलं तर हे इथे एक शिलाई मारून घ्या. इथे एक शिलाई मारून घ्या आणि डायरेक्टली अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे हा कपडा पूर्ण आतल्या बाजूला गेला पाहिजे, इथे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता इथे काय करा, पूर्ण बंद करून घ्या. इथे थोडंसं हे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या इथे, आणि पूर्ण शिलाई वरच्या बाजूला मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून ते दिसायला सुद्धा आपलं व्यवस्थित दिसेल. हे बघू शकता, ही पट्टी सुद्धा आपण व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे. आता इकडच्या बाजूची पट्टी काय करायची, हे वरती ठेवायची आहे आपल्याला अशा पद्धतीने, आणि इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला ती काढायची आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने ही पट्टी मी इथे शिलाई करून घेतलेली आहे. आता ही पट्टी आपल्याला वरच्या बाजूला काढायची आहे. हे अशा पद्धतीने, किंवा इथे एक नवीन असताल तर पटकन अशा पद्धतीने हे ठेवता येत नाही आपल्याला बघा. मग त्यांनी काय करायचं, हे अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्या आणि इथे एक 5 नंबरची शिलाई मारली तरी सुद्धा चालेल, किंवा 3 नंबरची शिलाई मारली तरी सुद्धा चालेल. आता ही पट्टी काय करायचं आहे, हे अर्धा इंच आपण शिलाईमध्ये पकडलेलं आहे. हे जास्त इकडच्या बाजूला घेऊ नका, फसकतो कपडा, मग तो पटकन आपल्याला ते हुक लावून ते निघून जाते. ह्याच्या आधीच आपण ही काळजी घ्यायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये हे पकडा पट्टी जॉईन करताना, आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या थोडंसं, आणि ह्याच्यावरती अशा पद्धतीने हे ही शिलाई आहे ना अर्धा इंचाची, त्याच्यावरती अशा पद्धतीने पट्टी ठेवून घ्यायची आहे. आणि इथे एक 5 नंबरची शिलाई मारा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते, कारण काय होतं, हुक लावताना आपलं मग कधी कधी 3 नंबरची मारली आपण, इथे तर दोरा तोडावं लागतं बघा आपल्याला. 5 नंबरची शिलाई मारली तर दोरा तोडायची काहीही तिथे गरज नसते. मी प्रत्येक कस्टमरची ब्लाऊज त्याच पद्धतीने इथे शिलाई करत असते. 5 नंबरची शिलाई मारली ना, मग हुक बरोबर ते बसून जातं, दोरा तोडायची तिथे काहीही गरज नसते. आता इथे काय करायचं आहे, हे अशा पद्धतीची पट्टी ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित खालच्या बाजूला पण पकडायचं आहे, आणि पूर्ण 5 नंबरची शिलाई मारत मारत आपल्याला वरच्या बाजूला घ्यायची आहे. फक्त पट्टी जास्त खेचू नका, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, जॉईन करताना हे जर आपण जास्त खेचली तर एक बाजू मोठी आणि एक बाजू छोटी अशा पद्धतीने होऊन जातं. बऱ्याच जणींचं हे होत असणार, आणि त्यासाठी काय करत जा तुम्ही, पट्टी एकदम आलवारमध्ये जॉईन हे अशा पद्धतीची ओढून बसवायची, एकदम आलवारमध्ये आपल्याला ती जॉईन करून घ्यायची असते. खूप महत्त्वाच्या टिप्स असतात, त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण कटिंगचा असू द्यात, शिलाईचा सुद्धा व्हिडिओ असू द्यात, मी संपूर्ण तुम्हाला माहिती, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते समजायला सोपं जाईल. आता इथे आपण काय करूया, हे इथे 5 नंबरची शिलाई द्यायची आहे. हे 5 नंबरची शिलाई मी इथे दिलेली आहे. हे वरच्या बाजूचा हा कपडा मी आता इथे कट करून टाकते. हे अशा पद्धतीने ही आपली पट्टी जॉईन झालेली आहे. आता बघू शकता, हे त्यासाठी पट्टी नेहमी काढताना 2.5 इंचाची काढा, ती एकदम परफेक्ट होऊन जाते. आता इथे बघू शकता, दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या आपल्या व्यवस्थित जॉईन झालेल्या आहेत. तुम्ही खेचत जाऊ नका पट्टी, एकदम आलवारमध्ये, जेणेकरून खेचलं तर इथे तुमच्या गुढ्या सुद्धा पडून जातील. एकदम आलवारमध्ये आपल्याला ती जॉईन करून घ्यायची असते. इकडची सुद्धा बाजूची पट्टी बघा, हे खूप व्यवस्थित झालेलं आहे. आता काय करायचं आहे, खूप महत्वाचं आहे, कधी कधी मागे पुढे सुद्धा होतं, नवीनच्या तर होतच होतं. त्यांनी काय करायचंय, जर आता हे मी तुम्हाला चेक करून दाखवते आधी. हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे बघू शकता, एकदम परफेक्ट आलेला आहे. त्यासाठी तुम्ही काय करत जा मैत्रिणींनो, पट्टी खेचून लावत जाऊ नका, एकदम आलवारमध्ये आणि सावकाशमध्ये लावत जा. आपल्याला कुठे तिथे काही गडबड नसते, कारण की ब्लाऊज शिलाई करताना आपण खूप त्याला मेहनत घेतो, आपला खूप वेळ वाया जातो त्यामध्ये. तुम्ही काय करत जा, त्याच्यामुळे थोडं थोडं शिलाई करत जा, थोडा थोडा वेळ भेटेल त्या पद्धतीने तुम्ही शिलाई करा, जेणेकरून तुम्हाला हे परफेक्ट एक एक पार्ट व्यवस्थित जॉईन करता येईल. आता इथे बघू शकता, हे अशा पद्धतीचं आपलं हे झालेलं आहे. आणि जर तुमच्याकडून एक बाजू मोठी आणि एक बाजू छोटी अशा पद्धतीने झालं तर तुम्ही काय करायचं आहे, हे आता मी तुम्हाला दाखवते. हे
मी आता हे आपलं एकसारखं झालेलं आहे. मी तुम्हाला थोडासा हा पार्ट खाली घेऊन दाखवते. जर समजा झाला हा पार्ट तुमचा वरती झाला, आता हे आपलं इथे एकसारखं आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने पकडलेलं आहे. हे पहा मी असं थोडासा हा खाली घेते. हा जर अशा पद्धतीचा झाला तर इथे काय करायचं आहे तुम्ही, हे पहा इथे एक मार्किंग करून घ्या. इथे एक मार्किंग करून घ्या, जेणेकरून हा पार्ट ह्याच्या बरोबर समान होईल. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्या आणि हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंड घ्या इकडच्या बाजूला, जेणेकरून हा भाग आणि हा भाग सेम होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे पहा गोल राऊंड, इकडे जास्त इकडच्या बाजूला कट करायचं नाही, एकदम नॉर्मल मध्ये हे पहा अशा पद्धतीने इकडे घ्यायचं आहे इकडच्या बाजूला. आणि मग नॉर्मल इथे शिलाई मारा, मार्किंग करा आणि शिलाई मारा आणि नंतर ते कट करा. असं करा, शिलाई मार्किंग करा, शिलाई मारा आणि नंतर ते कट करा, म्हणजे तुमचं दोन्ही सुद्धा बरोबर होऊन जाईल. कधी कधी बऱ्याच वेळा होतं नवीन शिकणाऱ्यांच्याकडून, इकडचा तरी मोठा होईल आणि किंवा इकडचा तरी मोठा होईल, अशा पद्धतीने ते होऊन जातं. त्यांनी त्या पद्धतीने तिथे करायचं आहे, घाबरून जायचं नाहीये. नाहीतर कोणाला वाटतं की आपला ब्लाऊज कुठे बिघडला की काय, त्यासाठी घाबरून लगेच जायचं नाहीये, कारण की तिथे आपलं काहीही चुकलेलं नसतं. फक्त पट्टी जॉईन करताना तुम्ही काय करायचं, जास्त खेचत जाऊ नका आणि व्यवस्थित एकदम व्यवस्थित लावत जा, जेणेकरून तुमचं तिथे कुठे एक बाजू मोठी आणि एक बाजू छोटी अशा पद्धतीने होणार नाहीये. याची सुद्धा आपण इथे काळजी घ्यायची आहे. आता हे बघू शकता एकदम परफेक्ट आपलं झालेलं आहे. आता इथे आपल्याला हुक आणि लूप मार्किंग करून दाखवणार आहे मी तुम्हाला. बऱ्याच वेळा काय होतं की हुक असं वरती उचललं जातं, बऱ्याच मैत्रिणींचं असं होतं. त्यांनी काय करायचं आहे, हे पहा हे अर्धा इंच पायपिंगला वरच्या बाजूला सोडून द्यायचं आहे. इथे सुद्धा वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. हे पहा बरोबर झालेलं आहे, असं सोडून द्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे एक मध्ये एक मार्किंग करून घ्या. ते मार्किंग आपलं क्रॉसपट्टीवरती येत आहे बघा, परफेक्ट क्रॉसपट्टीवरती मार्किंग आलं, ब्लाऊज खूप छान बसतो. मला खूप अनुभव आहे, कारण की क्रॉसपट्टीवर आलं ना, तुम्ही एकदा शिलाई करून बघा, आलं कधी इकडे तिकडे होत असतं. क्रॉसपट्टीवर आल्यावरती पण हुक आलं ना, लूक लावण्यात आलं तर ब्लाऊज खूप तिथे छान बसतो. हे पहा आता इथे एक मार्किंग करून घेते मी. हे पहा मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. हे पहा इथे अशा पद्धतीने. आता इथे एक मध्यवर्ती मार्किंग करून घेतलं, इथे एक मार्किंग. आता हे मार्किंग ह्या मार्किंगवरती ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने खूप सोपं आहे समान मार्किंगसाठी. हे पहा इथे एक केलेलं आहे मी आणि इथे मध्य आला तिथे एक. हे पहा ह्याच्या समोरासमोर बघू शकता एकदम आपलं मार्किंग सुद्धा इथे परफेक्ट तयार होऊन जातं. बघू शकता हे अशा पद्धतीने. आता इथे तुम्ही त्रिकोण करून टिप शिलाई मारली तरी चालेल किंवा हाताने बनवले तरी सुद्धा चालतील. ज्या आवडी अनुसार प्रत्येकाला आवडतात त्या आवडी अनुसार तुम्ही बनवले तरी सुद्धा चालतील. हे पहा अशा पद्धतीने मी त्रिकोणी शिलाई मारलेली आहे. आता इथे काय करायचं आहे, थोडंसं पॅक करून घ्या. हुक लावून बऱ्याच वेळा तिथं निघून जातं बघा. त्यासाठी आधीच सर्वात आधी आपण इथे पॅक करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. एक दोन वेळा मशीन तिथे फिरवली तरी ते पूर्ण पॅक होऊन जातं. आता इथे आपल्याला पूर्ण ही सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे. ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. हे पहा अशा पद्धतीने ती पट्टी सुद्धा एकदम पॅक होऊन जाते आणि दिसायला सुद्धा ती खूप व्यवस्थित दिसते. हे पहा आता इथे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे बघा 5 नंबरची मी शिलाई मारलेली आहे इथे मध्ये मध्ये, म्हणजे पूर्ण मारून घेतली. नंतर आपण हे अशा पद्धतीचे त्रिकोण बनवून घेतलेले आहेत. आता इथे हुक बरोबर बसणार आहे ह्याच्यामध्ये. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बरोबर बसणार आहे हुक, कारण की तिथे दोरा तोडायची काहीही गरज नसते. हे पहा बरोबर ते बसून जातं. त्यासाठी तुम्ही मैत्रिणींनो काय करत जा, नेहमी 5 नंबरची शिलाई तिथे मारत जा. मी सुद्धा प्रत्येक वेळेस सुद्धा तुम्हाला सांगत असते, कारण की नवीन सुद्धा भरपूर जॉईन झालेले आहेत. हे पहा बघू शकता एकदम व्यवस्थित आपलं हुक तिथे बसून जातं, म्हणजे हा दोरा तोडायची काहीही गरज नसते. खूप सोपं आहे. आता हुक लावण्यासाठी आपल्याला समान मार्किंग करायचं असेल तर काय करायचं, हे पहा हेच मार्किंग आहे बघा. हे पहा हे लूक केलेलं मार्किंग आहे. थोडंसं डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते समजायला लक्षात येईल. हे पहा आता हे मार्किंग आहे 1 2 3 4 5 मार्किंग आहेत बघा. अर्धा इंच मी वरच्या बाजूला ते सोडून दिलेलं आहे. तिथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. पाठीच्या भागाला मी कशा पद्धतीने टाकली त्याच पद्धतीने तिथे आपल्याला टाकायची आहे. हे पहा हे हुक पट्टी आहे आणि ही लूक पट्टी आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती पकडायचे आहे. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने पकडायचे आहे.
हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती पकडायचे आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथे एक समोर मार्किंग करून घ्या, इथे एक समोर मार्किंग करून घ्या, इथे पण एक समोर घ्या, इथे पण एक आणि इथे पण एक आणि बरोबर आपलं अर्धा इंच हे पायपिंगसाठी राहत आहे. बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या, जेणेकरून तिथे तुमचं हुक सुद्धा उचललं जाणार नाहीये. इकडचं समान मार्किंग होईल आणि ह्या बाजूचं सुद्धा तुमचं समान मार्किंग होईल. मग कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये. हे पहा बघू शकता. हे हुक बरोबर आपले हो का बघू शकता. इथे क्रॉसपट्टीवर एक व्यवस्थित येत आहे, इथलं हुक आणि इथलं सुद्धा. अशा पद्धतीने तुम्ही समान मार्किंग करून घ्या. तुमचा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम सुद्धा निर्माण होणार नाही. आता इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे. जशी पाठीच्या भागाला टाकली त्याच पद्धतीने इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जरा जवळून दाखवते मी, खूप महत्वाचं आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, तिथे तुमचं ब्लाऊज शोल्डरला उतरतात. बऱ्याच वेळा तसं होतं. हे पहा मापाचा ब्लाऊज आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी जवळून दाखवत आहे. हे पहा इथे खूप काळजी घ्या आणि लक्षपूर्वक बघायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही गळा सुद्धा मोजून घेत जा. हे पहा अशा पद्धतीने. हे तर आपलं बरोबर येतच असतं, पण इथे खूप महत्वाचं असतं. इथे हे अंतर खूप महत्वाचं असतं. हे पहा इथे बघू शकता, इथे कटोरी जॉईंट आहे बघा. हे पहा इथे, हे पहा इथून कटोरी गोल आकारामध्ये जॉईंट झालेली आहे. इथे एक मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आता इथे काय करायचं, हे पहा ह्याची सुद्धा इथे कटोरी जॉईंट आहे. बघू शकता. हे पहा इथे. आता हे अंतर आणि इथे शोल्डर जॉईंट आहे. इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. खूप महत्वाचं असतं, कारण की बऱ्याच वेळा काय झालेलं आहे, शोल्डर उतरतं. त्यासाठी तुम्ही हे मोजून घेत जा, जेणेकरून तुमचा कुठेही प्रॉब्लेम तुम्हाला निर्माण होणारच नाहीये. हे पहा आता इथे कटोरी जॉईंट आहे, इथे सुद्धा कटोरी जॉईंट आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवा आणि हे पहा बघू शकता. आता इथे शोल्डर आपलं जॉईंट आहे, म्हणजे हा मापाचा परफेक्ट ब्लाऊज आहे. हा मापाचा आपला परफेक्ट ब्लाऊज आहे. आपलं त्याचं शोल्डर उतरत नाहीये असा हा ब्लाऊज घेत जा तुम्ही आणि असा ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे ठेवा आणि इथे ठेवा. इथे एक मार्किंग करून घ्या. आपलं कुठे शोल्डर जॉईंट आहे, ह्या मापाच्या ब्लाऊजचं कुठं शोल्डर जॉईंट आहे ते मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने आणि एक सरळ लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने. हे पहा बरोबर हे आपलं अर्धा इंच वरच्या बाजूला शिलाईला राहत आहे. बघू शकता. मी तुम्हाला बऱ्याच कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, गळा तुम्ही आहे तेवढाच टाकत जा, वाढ घेत जाऊ नका. ते बरोबर शिलाई करून ते तेवढं होतं. 36 साईज सुद्धा मी तुम्हाला टाकलेला आहे बघा, पेपर कटिंग आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही, ही कटोरी जॉईंट आहे, ही सुद्धा कटोरी जॉईंट आहे ह्या ब्लाऊजची. हा मापाचा ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवा. हा पण आता शिलाई करत आहोत. हे पहा अशा पद्धतीने हे परफेक्ट आहे. हे आपल्याला परफेक्ट बसतं हे अंतर, इथलं अंतर मधलं. ते हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या आणि एक सरळ लाईन ओढून घेतली आहे मी. आता इकडच्या पण बाजूला काय करायचं आहे, थोडंसं वरती घेते जेणेकरून तुम्हाला दिसेल. हे पहा इकडच्या बाजूला पण बघू शकता, इथे कटोरी जॉईंट आहे. हे पहा कटोरी जॉईंट आहे, इथे मार्किंग करून घेते. हे पहा अशा थोडंसं मोठं करते जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. आता इथे सुद्धा आपली कटोरी जॉईंट आहे ह्या भागाची. आता इथे असं ठेवा समोरासमोर. हे पहा अशा पद्धतीने. आता हे मार्किंगला इथे पण मार्किंग करून घ्या, जेणेकरून तुमचं तिथे चुकणार नाहीये. हे पहा अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्या, सरळ मार्किंग करून. इथे क्रॉस जोडायचं नाहीये, एकदम सरळ शिलाई मारायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. नाहीतर तुम्ही एक शिलाई मारून घ्या, इथे एक शिलाई मारून घ्या आणि नंतर तो भाग ठेवून मी तुम्हाला दाखवते, म्हणजे जेणेकरून नवीनच्या हे पटकन लक्षात येईल. आता इथे काय करत जा, नाही लक्षात आलं तर हे पहा अशा पद्धतीने एक शिलाई मारून घ्या. आणि ज्यांना कोणाला डायरेक्टली जॉईन करता येत असेल तर त्यांनी डायरेक्ट जॉईन करायचं आहे. नाही लक्षात आलं तर अशा पद्धतीने शिलाई मारा. मार्किंग केलं तर त्या अशा पद्धतीने एक शिलाई मारून घ्या. आत्ता मारून दाखवली आहे त्या पद्धतीने शिलाई मारायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. परत एकदा चेक करून घ्या आपलं बरोबर आलेलं आहे का. बघू शकता आपली ही बरोबर आलेलं आहे. आता ह्याच्यावरती पाठीचा भाग ठेवायचा आहे. आता हे पहा इथे हा पाठीचा भाग आहे आपण जॉईन केलेला. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे. हे पहा मी उलटा ठेवलेला आहे. आता अशा पद्धतीने करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा मी असा उलटा ठेवून घेतला, अशा पद्धतीने करून घ्या. आता इथे आपण शिलाई मारलेली आहे, इथे सुद्धा आपण आता शिलाई मारली. आता इथे काय करायचं आहे, हे पहा असं पकडा. हे व्यवस्थित पकडा, गळ्याची बाजू फक्त. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा आणि शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. हे पहा व्यवस्थित पकडा, गळ्याच्या बाजूला फक्त ही पायपिंग व्यवस्थित, इथे मागे पुढे होऊ देऊ नका तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने पकडा
आणि पूर्ण शिलाई मारून घ्या. ह्याच्यावरती घ्या. आता हे आपलं परफेक्ट आहे, त्याच्यावरती आपण आता शिलाई मारली, त्याच्यावरतीच घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या. 2 वेळा मारले तरी सुद्धा चालेल. आणि इथे पूर्ण पॅक बंद करून घ्या, जेणेकरून तिथे आपलं निघणार नाही. हे पहा. आणि इथे वरच्या बाजूला पण शिलाई मारू शकता तुम्ही, जेणेकरून इथे धागे निघणार नाहीये. कोणाकोणाकडे ओव्हरलॉकचं मशीन नसतं बघा, त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे. हे पहा. इथे दोरा हा कट करून घ्या. आता इथं सुद्धा काय करायचं आहे, हे पहा. अशा पद्धतीने ठेवा एकावरती. हा गोल पायपिंग आहे ती बरोबर पायपिंग वरतीच ठेवा. अशा पद्धतीने मागे पुढे तिथं सुद्धा होऊ देऊ नका अजिबात, कारण की दिसायला ते व्यवस्थित दिसत नाही. हे पहा. अशा पद्धतीने पकडा. आता हे अर्धा इंचाची आपण शिलाई मारलेली आहे, त्याच्यावरती शिलाई घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही सुद्धा पकडा. अशा पद्धतीने व्यवस्थित बंद करून घ्या इथे. आता परत एकदा डबल शिलाई मारायची आहे. रोज व्हिडिओ बघत जा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते समजायला सोपं जाईल. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे मी टिप्स देत असते. अशा पद्धतीने इथे सुद्धा वरती मी डबल शिलाई मारून घेतली. शिल्लक राहिला दोरा सर्व कट करायचा आहे. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने हे जॉईन झालेलं आहे. आणि इकडची सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने ही जॉईन झालेली आहे. कुठे आपलं मागे पुढे सुद्धा तुम्हाला झालेलं नाही. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम आपलं व्यवस्थित जॉईन झालेलं आहे. आता इथे आपण काय करूया, हे पहा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे. शोल्डर आधी व्यवस्थित आहेत का, मागे पुढे होतं पायपिंगचं कधी कधी बऱ्याच वेळा होतं. हे पहा अशा पद्धतीने पकडा, बरोबर आहे का चेक करून घ्यायचं आहे. आता बाही जोडण्याच्या आधी आणि फिटिंगच्या आधी खूप महत्वाचं आहे, हे तर आपण चेक करायचं आहे. इकडच्या बाजूत सुद्धा आपल्याला चेक करावं लागतं. हे पहा मी तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने एकावरती एक ठेवा. हे पहा ही आपली क्रॉस पट्टी आहे. हे पहा ही पाठीचा भाग आहे, बघू शकता. हे पहा पाठीचा भाग अशा पद्धतीने ठेवा, जेणेकरून काय होईल तुमचं वरती खाली सुद्धा फिटिंग होणार नाही. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं परफेक्ट आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने चेक करत जा, जेणेकरून कधी कधी काय होतं एक बाजू मोठी आणि एक बाजू छोटी, अशा पद्धतीने ते होऊन जातं, फिटिंग आपली तिथे चुकून जाते. आता इकडची पण बाजू मी तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने पकडा एकावरती एक. हे पहा एकदम परफेक्ट आहे ही सुद्धा बाजू, बघू शकता. हे आता बाही जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा ही बाही काढलेली आहे, बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायची आहे. आणि खोलगट बाजू आहे, हे पहा बघू शकता. हे पहा आणि थोडीशी उंच बाजू आहे ती पाठीमागच्या बाजूला येते, आणि खोलगट बाजू आहे ती आपली पुढच्या बाजूला येते. इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे, इथे असं खोलगट बाजू आहे त्याला मार्किंग करून ठेवा. हे पहा हे 2 पदर मी बाजूला काढून घेतलेले आहेत. चारी पण बाजूला अशा पद्धतीने हे मार्किंग फक्त पुढच्या बाजूला, पाठीमागच्या बाजूला करायचं नाहीये. हे पहा ह्या बाजूला करू नका कधी तुम्ही, ह्या बाजूला फक्त करा, कारण की आपण ब्लाऊज पिसाला बाही जोडतो. चारी बाजूला का करायचं मी सांगत असते, ब्लाऊज पिसाला बाही जोडतो. जी आपण एकाच बाजूला मार्किंग केलं तर ते आतल्या बाजूला जातं, मग पटकन लक्षात येत नाही आपण मार्किंग कोणत्या बाजूला केलं होतं. मग त्यासाठी तुम्ही नेहमी काय करायचं, सोप्पं आहे, फक्त चारी सुद्धा बाजूंना अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवा. म्हणजे जरी तुमचा कुठलाही भाग आतल्या बाजूला गेला, दिसत नाही, कधी कधी कपडा जर जाड असेल तर दिसत नाही, त्यासाठी तुम्ही नेहमी काय करता चारी सुद्धा बाजूंना मार्किंग करून ठेवायचा, जेणेकरून जरी आतमध्ये कपडा गेला तरी एका बाजूचं तुमचं मार्किंग राहील. नवीनच्या ते पटकन लक्षात येत नाही, कारण की बाही जोडताना बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडून चुका होतात. एक पुढची बाजू पाठीमागच्या बाजूला जोडली जाते आणि पाठीमागची बाजू पुढच्या बाजूला जोडली जाते, असं बऱ्याच वेळा होतं. मग तो ब्लाऊज बसायला सुद्धा आपल्याला तिथे व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी चारी सुद्धा बाजूंना अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवा. फक्त पुढच्या बाजूला, ही पाठीमागच्या बाजूला करायचं नाहीये. हे पहा ही पाठीमागच्या बाजूला मी सुद्धा केलेलं नाहीये. आता इथे काय मध्य तर खूप महत्वाचं आहे. हे पहा मध्य सुद्धा मार्किंग करून घ्या. बाही जॉईन करताना आपण तिथूनच जॉईन करतो. हे पहा असं एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे आणि इथे मध्य म्हणजे सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने कट मारून घ्या. इथूनच आपण बाही जॉईन करायला सुरुवात करतो. आता इथे काय करायचं आहे, ही पण इथे चेक करत जा, उंच बाजू कुठली आणि खोलगट बाजू कुठली. आता ही बघा थोडीशी खोलगट बाजू आहे आणि ही थोडीशी उंच बाजू आहे. आता ब्लाऊज पीस कसा ठेवायचा, हे पहा हे टिकले आहेत बघा, पूर्ण या पूर्ण टिकले आहेत. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेते मी, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला सोपं जाईल. असा जर तुमच्याकडे ब्लाऊज आला तर पटकन ते लक्षात येत नाही. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. ही सुद्धा बघा मी खोलगट बाजू आहे ती इकडच्या बाजूला ह्याच बाजूला घेतलेली आहे. खोलगट बाजू खोलगट बाजूलाच घेतलेली आहे, म्हणजे असं समोरासमोर मी ठेवून घेतलेलं आहे.
थोडंसं उंच पकडते म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. आता इथे काय करायचं, हे मार्किंग आहे बघू शकता. हे पहा, हे मार्किंग आहे. हे पहा, ह्या बाजूला ठेवून घेते. ही खोलगट बाजू आहे म्हणजे ती पुढच्या बाजूला येणार, त्याच बाजूला मी ठेवून घेतलेलं आहे. आता इकडचं सुद्धा मार्किंग, हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग आहे. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून त्यासाठी मी दोन्ही सुद्धा बाजूंनाही तुम्हाला मार्किंग करायला सांगितलं आहे. जरी एक बाजू आतल्या बाजूला गेली तरी दुसऱ्याच बाजूचं मार्किंग राहून जाईल. हे पहा, आता बघू शकता जोडायला एकदम परफेक्ट आपल्याला हे पुरणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ठेवत जा, जेणेकरून कुठेही तुमची बाही जोडताना चुकणार नाही. आता आपण सर्वात आधी काय करूया, एक बाही तुम्हाला मी जॉईन करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा. हे पहा अशा पद्धतीने, आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. आणि ते आतल्या बाजूला आपल्याला ते अस्तर आतल्या बाजूला ते पलटी करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे एक शिलाई मारून घेतली. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला लेस लावायची नाही, ह्याला काही लेस नाहीये, त्याच्यामुळं हे पहा इथे एक दाबटीप टाकून घ्यायची आहे एकदम कडेकडेला. हे पहा बघू शकता इथे दाबटीप झालेली आहे टाकून. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा या अशा पद्धतीचे दाबटीप. हा कपडा इकडच्या बाजूला घेतलेला आहे बघा मी. आता इथे हा कपडा आतल्या बाजूला, हे अस्तर हे आतल्या बाजूला घ्यायचं आहे पूर्ण. इथे शिलाई मारू नका. हे पहा इथे नका आता शिलाई मारू. हे पहा हे पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे ते दिसायला सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसेल. जर तुमच्याकडे असे भारी भारी ब्लाऊज असतील तर इथे वरती शिलाई मारत जाऊ नका तुम्ही कधी. ह्या बाजूला पाठीच्या भागाला सुद्धा मी खालच्या बाजूला शिलाई घेतली नाही बघा. दिसायला म्हणजे कसं व्यवस्थित दिसतं. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. दाबटीप मारल्याच्या नंतर ते होतं व्यवस्थित. आता इथे पूर्ण बाजूला शिलाई मारायची आहे आणि शिल्लक राहिलेला हा कपडा आहे ना तो व्यवस्थित कट करायचा आहे. हे पहा बघू शकता शिल्लक राहिलेला कपडा सुद्धा मी इथे कट केलेला आहे. हे पहा अशा पद्धतीची झालेली आहे बाई. इथे पुढं शिलाई आलेली नाही बघा. हे पहा दिसायला सुद्धा ती खूप व्यवस्थित दिसत आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने अस्तरचं करायचं असेल तर अशा पद्धतीने, तुम्ही लेस लावायची नसेल तर अशा पद्धतीने करू शकता. खूप दिसायला ते व्यवस्थित दिसतं. इथे शिलाई नसल्याच्यामुळे फक्त दाबटीप टाकून घ्या. आता इथे मध्ये आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने, हे कापडामुळे दिसत नाही, आपण हे जॉईन करून घेतलं ना इथे मध्ये दिसत नाही बघा, त्यासाठी मी मारून घेतलेलं आहे मध्ये. हे पहा अशा पद्धतीने दुसरी सुद्धा बाही अशाच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. आता आपल्याला बाही जोडायची आहे. हे पहा ही पुढची बाजू आहे, ही सुद्धा पुढची बाजू आहे. इथे काळजी घ्यायची आहे. हे पहा बघू शकता इथे मार्किंग सुद्धा आपण हे केलेलं आहे पुढच्या बाजूला, म्हणजे खोलगट बाजू असते ती पुढच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने किंवा चेक करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे पहा बघू शकता. हे पहा ही पुढची बाजू आहे आणि पुढच्याच बाजूला घ्यायची आहे. इथे फक्त लक्षात घ्यायचं आहे. हे पहा इथे मध्यापासून मग जॉईन करायला सुरुवात करायची. हे पहा अशा पद्धतीने ही जॉईन होणार. इकडच्या बाजूची सुद्धा आपण बघू शकता. हे पहा ही पुढची बाजू आहे. हे पहा हे मार्किंग पुढच्याच बाजूला बरोबर आपलं आलेलं आहे. इथून सुद्धा ही बाही आपल्याला मध्यापासून जॉईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला एक बाही जॉईन करून दाखवते. हे पहा इथून मध्यापासून आपल्याला ती सुरुवात करायची आहे. आता आपण बाही जॉईन करायला सुरुवात करूया. हे पहा हे आहे शोल्डर जॉईन केलेलं. हे पाठीमागच्या बाजूला घ्या. हे पहा हे मध्य आहे बघू शकता. इथे हा मध्य आहे. तर मध्यावरती हे शोल्डरवरती बरोबर हा मध्य आला पाहिजे. इकडे तिकडे घेऊ नका, बाही तुमची फिरते, ती व्यवस्थित होत नाही. त्यासाठी मध्यापासूनच जॉईन करायला सुरुवात करा. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती बाही ठेवायची आहे आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आहे जॉईन करायला. आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा. बाही जास्त खेचून लावू नका. बाहीचे सुद्धा व्हिडिओ मी बरेच टाकलेले आहेत. परफेक्ट बाही कशा पद्धतीने काढायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा आता जॉईन करत करत आपल्याला घ्यायचं आहे. एकदम आलवार पकडायची आहे बाही, एकदम व्यवस्थित पकडायची आहे, खेचत जाऊ नका. अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आपण हे जॉईन करत आलो. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपली जॉईन करून झालेली आहे बाही. हे पहा थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्या बरोबर हे कट करून टाकायचं. जरी शिल्लक राहिली अशा पद्धतीने कट करून टाकायचं आहे. हे पहा म्हणजे हे जेणेकरून हे बरोबर एक समान आपलं येऊन जाईल अशा पद्धतीने.
खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात मैत्रिणींनो, त्या पटकन आपल्या लक्षात येत नाहीत, त्याच्यामुळे आपला ब्लाऊज तिथे बिघडून जातो. हे पहा एकदम व्यवस्थित खेचत जाऊ नका बाही जॉईन करता. एक बघू शकता इथे किती व्यवस्थित आपली ही जॉईन करून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजू हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. आता इकडच्या बाजूने साईडला शिल्लक राहू द्यात, ह्या बाजूला काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त बाही जॉईन करताना तुम्ही मध्यापासून सुरुवात करा. तुमचा ब्लाऊज तिथे कधीही बिघडणार नाही किंवा तुमची बाही सुद्धा तिथे फिरणार नाहीये. अर्धा इंच पकडा इथे सुद्धा शिलाईमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता एकदम परफेक्ट आपली बाही सुद्धा इथे पुरलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने बाही जॉईन केलेली आहे मी. आता इथे पण बघू शकता थोडीशी आपली शिल्लक राहिलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम सरळ लाईनीमध्ये हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने सरळ लाईनीमध्ये हे मी कट करून घेतलेलं आहे. बघू शकता बाही आपली जॉईन झालेली आहे. आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने पकडा. बाही जॉईन झालेली आहे का परफेक्ट ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने पकडा, एकावरती एक अशा पद्धतीने. फिटिंग करताना कशा पद्धतीने पकडतो हे पहा. बघू शकता इथे मागे पुढे सुद्धा झालेलं नाहीये. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने. खालीपर्यंत दाखवते मी तुम्हाला. हे पहा बघू शकता. हे पहा फिटिंगला सुद्धा आपलं मागे पुढे होणार नाहीये. मग बाही फक्त तुम्ही अर्धा इंच पकडा, व्यवस्थित जॉईन करून घ्या. कुठेही तुम्हाला फिटिंगला सुद्धा इथे मागे पुढे होणार नाहीये. परफेक्ट आपली फिटिंग सुद्धा होणार आहे. दोन्ही सुद्धा बाजूच्या बाही परफेक्ट जॉईन करून झालेल्या आहेत. बघू शकता. हे पहा बाही जास्त खेचत जाऊ नका, व्यवस्थित एकदम आलवारमध्ये आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं आहे, फिटिंगच्या आधी हे चेक करत जा. हे पहा अशा पद्धतीने हे पकडा, इकडची बाजू सुद्धा अशा पद्धतीने पकडा. हे पहा शोल्डर जॉईन केलेलं हे पहा अशा पद्धतीने पकडा. इकडे सुद्धा शोल्डर जॉईन केलेला अशा पद्धतीने पकडायचं आहे. एकावरती इथे चेक करून घ्या बरोबर आपलं आहे का. कधी कधी शिवणकामामध्ये इथं सुद्धा कमी जास्त होतं बघा. मग एक बाही छोटी आणि एक बाही मोठी अशा पद्धतीने ते होऊन जातं. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं बरोबर आहे. इकडचे सुद्धा बाही चेक करून घ्या. हे पहा हे पण आपलं बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीचं तुम्ही फिटिंगच्या आधी चेक करून घ्या. आणि जरी बाही छोटी मोठी झाली तरी इथे काय करा, जी बाजू आपली कधी कधी हे अशा पद्धतीने होऊन जाते. अशा पद्धतीने बऱ्याच वेळा होऊन जातं. नवीनकडून तर होतच होतं. हे पहा अशा पद्धतीने झालं तर काय करायचं, आता एक बाजू मोठी झाली समजा झाली तर हे पहा आता ही बाजू मोठी झालेली आहे आपली. तुम्ही काय करा लगेच हे पहा इथे थोडीशी शिलाई मारून घ्या. मग एकदम गोल आकारामध्येच मारायची आहे बरं का. हे अशा पद्धतीने गोल आकारामध्ये मारून घ्या शिलाई. म्हणजे ती बाही तुमची बरोबर एकदम नॉर्मल जेवढी मोठी झालेली आहे तेवढीच फक्त एकदम नॉर्मल शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे ही बाजू सुद्धा तुमची परफेक्ट त्याच्याबरोबरच ती तयार होईल. बऱ्याच वेळा असं होतं कधी कधी, तर त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे. अशा पद्धतीने पकडायचं आहे व्यवस्थित एकदम. हे पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण खालीपर्यंत हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे सुरुवातीला आधी. हे पहा अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली. थोडं थोडं हे कट करा. आपण 2 इंच त्यासाठी मार्जिन घेत असतो, कारण की काय होतं हे पहा अशा पद्धतीने जर धागे निघले किंवा सरळ लाईनीमध्ये आपल्याला हे कट करावं लागतं. आणि बॉक्स फिटिंग करतो आतल्या बाजूला ते आपण पलटी करून जातो, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपलं जातच. त्याच्यामुळे अशा पद्धतीने मग पलटी करून घेऊन परत एकदा आतल्या बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण खालीपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने हे पकडून हा कपडा ना थोडासा जाड आहे. हे वर्क केल्यामुळे खूप जाड आहे हा कपडा. असा कपडा शिवायला सुद्धा खूप त्रास देतो बघा. कधी कधी ना सुई सुद्धा वाकडी होते. आता इकडची पण बाजू हे पहा अशा पद्धतीने पकडा आणि पूर्ण खालीपर्यंत हे पहा अशा पद्धतीने पकडा आणि पूर्ण खालीपर्यंत ही शिलाई मारून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने पकडा आणि शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर आतल्या बाजूला ते पलटी करून घ्यायचं आहे. बाईचा दंडघेर जो आहे तो तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने ठेवून मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. जेवढा तुमचा दंडघेर येत आहे त्यामध्ये इथे अशा पद्धतीचं मार्किंग करून घ्या. इथे हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घेतलेलं आहे मी. या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने फक्त हे व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला. हे पहा ही बाजू अशा पद्धतीने पकडा ह्याच्यावरती आणि इकडची बाजू अशा पद्धतीने पकडा. जिथे आपला दंडघेर आहे खेचू नका जास्त, असा अलवार पकडा. हे पहा अशा पद्धतीने आणि इथे मार्किंग करून घ्या. जो आपला दंडघेर असेल तो इथे मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने
आता इथे ज्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करता तीच पद्धती इथे वापरायची आहे. मी मुंडा मोजून हे मुंडा मोजत असते, जेणेकरून काय होतं बऱ्याच वेळा गुढी पडते इथं किंवा एक प्रकारचा फुगा तयार होतो. इथं मोजून अंतर मोजूनच मग मी फिटिंग करत असते. हे पहा, हे नेहमी अंतर मोजत असते. हे पहा, अशा पद्धतीचं ब्लाऊज पकडा, खेचू नका जास्त, एकदम आलवारमध्ये. हे पहा, असं एवढंच हे अंतर, फक्त इथपर्यंत ही पहिली शिलाई आहे का, ही पहिली शिलाई तिथपर्यंत मी फक्त हे मोजून घेत असते. हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवत असते आणि हे मोजून घेत असते. हे पहा, 7.5 आणि 1 रेष आहे बघा, 7.5 आणि 1 रेष आहे. तेच अंतर मी आता ह्याच्यावरती टाकणार आहे. हे पहा, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे मोजत असते मी, खेचायचं नाही, एकदम आलवारमध्ये पकडायचं आहे. 7.5 आणि 1 रेष आहे, तेच अंतर मी ह्याच्यावरती टाकून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे पकडायचं आहे मुंडा. हे पहा, अशा पद्धतीने. आता 7.5 आणि 1 रेष कुठे येत आहे, हे पहा, अशा पद्धतीने पकडा. हे पहा, असा टेप ठेवायचा आहे. हे पहा, इथं हे शोल्डर आहे बघा. हे पहा, इथे 7.5 आणि 1 रेष, इथे 7.5 आणि वरती 1 रेष आहे. पहा, हे पहा, अशा पद्धतीने ठेवा आणि इकडे मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे मार्किंग करून घेते मी, इकडची सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घेते मी, 7.5 आणि 1 रेष. हे पहा, अशा पद्धतीने इकडची पण बाजू ठेवायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित पकडा आणि तिथे पण 7.5. हे पहा, असं पकडा. इथे शोल्डर आहे बघा. हे पहा, इथे जॉईन केलेलं. हे पहा, बघू शकता इथे असं पकडा आणि 7.5 1 रेष कुठे येत आहे, हे पहा, इथे मार्किंग करून घ्या. इथे येत आहे तिथेच मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आपली फिटिंग सुद्धा बघू शकता एकदम सरळ लाईनमध्ये येते. आता आपल्याला खालच्या बाजूची कंबर त्याच मोजायची आहे आणि जेवढं शिल्लक राहील त्याच्यामध्ये आपल्याला 4 भाग करावे लागतात. आता इथे सुद्धा बघू शकता. हे पहा, हे जोडून घ्यायचं आहे मग एकाला एक. हे पहा, अशा पद्धतीने रेष मारून घ्यायची आहे इथून इथपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्या. तुमची फिटिंग सुद्धा तिथे चुकणार नाही आणि सरळ लाईनीमध्ये फिटिंग येते. बरेच व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. किंवा जी फिटिंगची तुमची पद्धत असेल ती फिटिंगची पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. हे पहा, आता इथे कंबर मोजून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा. इथे सुद्धा खेचू नका, एकदम आलवारमध्ये दोन्ही सुद्धा ब्लाऊज पकडायचे आहेत आपल्याला. हे अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे कुठं ब्लाऊज येत आहे तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्या, मोठं थोडंसं करा. हे पहा, इथे इथे येत आहे बघा. आता तिथपर्यंत आपल्याला ते किती शिल्लक आहे त्याचे आपल्याला 4 भाग करावे लागतात. हे पहा, आता ह्याचे आपल्याला 4 भाग करावे लागतात. आता इथे मी टिक मार्क करून घेतलेली आहे, बघू शकता. आता इथे बघा, म्हणजे कंबर फिटिंग एकदम परफेक्ट येते आपली. एकदा तुम्ही ब्लाऊजची अशी फिटिंग करून बघा. हे पहा, किती येत आहे आपलं 6.5. हे पहा, बघू शकता. हे पहा, इथं मार्किंग आहे, याच्यावरती बरोबर आपलं 6.5 येत आहे. हे पहा, अशा पद्धतीने पकडलेलं आहे मी. हे पहा, इकडे ह्या टेप ठेवलेला आहे आणि हे ह्याच्यावरती 6.5. आता हे पहा, हे टोक 6.5 वरती ठेवा. हे टोक किती आलं आपलं 6.5. हे टोक 6.5 वरती ठेवा. इथे 6.5 येत आहे. हे पहा, ह्याच्यावरती अशा पद्धतीने 6.5. इकडे किती राहिलं आपलं शिल्लक. हे पहा, बघू शकता. हे टोक 6.5 वरती ठेवलेलं आहे मी. हे पहा, इथे किती आहे 3.25. आता परत एकदा हे टोक 3.25 वरती ठेवा, अशा पद्धतीने, जेणेकरून 4 भाग तयार होतील. हे पहा, अशा पद्धतीने. आणि किती शिल्लक आहे बघू शकता. इथे 1.5 आणि 1 रेष, 1.5 आणि 1 रेष आहे बघा. इथे पुन्हा एकदा दाखवते आपलं किती शिल्लक राहिलं. अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. 6.5 शिल्लक राहिलेलं आहे आपलं. इथे 6.5, तर हे टोक 6.5 वरती ठेवून घ्या, म्हणजे आपलं डबल झालं. हे पहा, म्हणजे 6.5च्या निम्मे आपण हे एकदा केला. हा टेप मी म्हणजे इकडच्या बाजूला हा फिरवून घेतलेला आहे. हे पहा, हे झालं 6.5. इकडे किती आलं आपलं 3.25. 3.25 आलं. परत हे टोक 3.25 वरती ठेवून घ्या. कुठे 3.25 येत आहे तिथे. हे पहा, अशा पद्धतीने. इथे किती आलेलं आहे आपलं 1.5 आणि 1 रेष, 1.5 आणि 1 रेष. तेच आपलं कंबर फिटिंगचं मार्किंग इथे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता इथे किती आलं आपलं 1.5 आणि 1 रेष आलेलं आहे. हे पहा, आता इथे बघू शकता. इथे शिलाई मारलेली आहे, ते सोडून द्यायचं आहे बरं का. हे पहा, इथे ते पकडूनच अशा पद्धतीने आपण ते मोजून घेतलं. आता काय करायचं, इथे मार्किंग करून घ्या. 1.5 आणि 1 रेष. किती शिल्लक आहे 1.5 आणि 1 रेष. इथे मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे बरोबर मी मार्किंग केलेलं आहे. इकडचं सुद्धा बाजूला तेच मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा फिटिंग करून बघा, तुमची परफेक्ट फिटिंग येणार. ब्लाऊज कुठेही तुमचा बिघडणार नाहीये. हे पहा, आता इकडच्या पण बाजूला 1.5 आणि 1 रेष. हे पहा, अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेते. 1.5 आणि 1 रेष घेतलेला आहे मी. हे पहा, अशा पद्धतीने. ही शिलाईची टीप सोडून द्या बरं का. हे पहा, अशा पद्धतीनेच आपण ते मोजून घेतलं ना ब्लाऊज, त्याच्यामुळे ते सोडून द्यायचे आहे. हे पहा, इथे सुद्धा मी करून घेतलं मार्किंग 1.5 आणि 1 रेष. आता इथे आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे. हे पहा, ही लाईन ह्या लाईनला जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी आपण ही लाईन जोडून घेतली, आधीच जोडून घेतली. आता ही लाईन
ही लाईन ह्या लाईनीला जोडून घेऊया अशा पद्धतीने. आपली फिटिंग सुद्धा कधी तुमची बिघडणार नाहीये. अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडची पण जोडून घेऊया आपण. आधी सर्वात आधी ही जोडूनच घेतलेली आहे. आता खालच्या बाजूची आपण जोडून घेऊया. हे पहा ही लाईन इथे मार्किंग आहे ना त्याच्यावरती जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी मी सांगत असते फिटिंगचा मार्जिन तुम्ही 2 इंच ठेवत जेणेकरून आपल्याला टाईट झालं तरी उसवायला सोपं पडतं. आणि बॉक्स फिटिंग अशा पद्धतीची मारतो जेणेकरून धागे निघत नाहीत. टिकल्या असतील तर टिकल्या सुद्धा आपल्याला ते टोचणार नाहीत. बऱ्याच वेळा फिटिंगला टिकले बाहेर आल्यात आपल्याला ते टोचतात बघा. नंतर मग हे टिकल्या पण पूर्ण तुमच्या आतल्या बाजूला जातील. त्याच्यामुळे काय करत जा अशा पद्धतीची बॉक्स फिटिंग तुम्ही करून घेत जा. धागे सुद्धा निघणार नाहीयेत. परफेक्ट ब्लाऊज सुद्धा तुम्हाला फिनिशिंग मध्ये दिसणार बघ. आता इथे काय करायचं आहे आपल्याला. इथे एक शिलाई मारून घ्या. इथे एक मारा आणि इथे एक मारा. एकदम सरळ लाईनीमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे. ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मी फिटिंग करून घेतलेली आहे. बघू शकता. ही सुद्धा आपली एकदम परफेक्ट फिटिंग झालेली आहे. खालच्या पण बाजूला बघू शकता. हे पहा एकदम व्यवस्थित आलेलं आहे. ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता. त्यासाठी काय करा परफेक्ट मापे टाकायला शिका. हे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. कटोरी सुद्धा ब्लाऊजची कशा पद्धतीने ती उंची घ्यायची आहे आपल्याला ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूची बघू शकता. हे पहा एकदम सरळ लाईनीमध्ये आपली फिटिंग आलेली आहे. याची बाही थोडी मोठी आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूची बघू शकता. हे पहा एकदम परफेक्ट फिटिंग आलेली आहे. बघू शकता. आता इथे कुठे तुम्हाला कस्टमरला कुठे घोळ सुद्धा निर्माण होणार नाही. हा ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये बसणार आहे. हे पहा एकदम व्यवस्थित जॉईन करून झालेला आहे. हे पहा बघू शकता. ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता. हे पहा ह्या सुद्धा बाजूला एकदम परफेक्ट हा ब्लाऊज बसणार आहे. तर मैत्रिणींनो हे पहा कटोरी सुद्धा बघू शकता आपली एकदम परफेक्ट इथे जॉईन झालेली आहे. गोल आकारमध्ये एकदम हा ब्लाऊज सुद्धा बघू शकता. एकदम आपले टक्स सुद्धा कशा पद्धतीने मारायचे आहे. 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. एकदम परफेक्ट ह्याची शिलाई करून झालेली आहे. आणि तुम्हाला बसायला सुद्धा अशाच पद्धतीने हे पहा बघू शकता. हे पहा एकदम परफेक्ट हा बरोबर ब्लाऊज बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित परफेक्टच हा ब्लाऊज बसणार आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.